आज नांदेड येथे नांदेड जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांचं मी महा एल्गार मोर्चाच्या वतीनं आणि नांदेडच्या कृती समितीच्या वतीनं आपलं सर्वांचं ऋण व्यक्त करतो। आणि आज येणाऱ्या 29 सप्टेंबर रोजी बंजारा आरक्षण या मुद्द्यासाठी नांदेड येथे महा एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा मोर्चा नवा मुंडा ग्राउंड या ठिकाणी सर्व लोक जमतील आणि त्यानंतर अण्णाभाऊ साठे चौक, उडान पूल, चिखलवाडी कॉर्नर, गांधी चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर हा अति विराट स्वरूपाचा अति देखणा असा हा महामोर्चा धडकणार आहे। या मोर्चाची पूर्ण तयारी म्हणून संपूर्ण तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। उद्या पण या ठिकाणी माहूर किनवटची महारॅली आहे। प्रचंड ताकदीने नांदेड जिल्हाच नव्हे तर आजूबाजूचे जवळपास 2-3 जिल्ह्यातले समाज बांधव या ठिकाणी एकवटत आहेत। पारंपरिक वेशभूषेमध्ये डपड्याच्या तालावर आणि आमच्या त्या भजनी मंडळीच्या सह किमान 3 लाख इतका समाज बांधव बंजारा समाज या ठिकाणी येईल अशी अपेक्षा आम्हाला आहे। आणि या मेळाव्याचं वैशिष्ट्य असं आहे की इथं कोणी नेता नाही, कोणाचे फोटो नाही, कोणाचे नाव नाही, एक कृती समिती या ठिकाणी काम करते आहे। पारंपरिक वेशभूषा, आमचं कल्चर, आमचं खाणं पिणं हे सर्व काही या ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहे। महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा मेळावा आणि मोर्चा हा नांदेडचा राहणार असून आरक्षणचा मुद्दा बऱ्याच लोकांना यावर संभ्रम निर्माण झालेला आहे। कदाचित बऱ्याच लोकांना असं वाटतं की बंजारा समाज हा आदिवासी किंवा एसटी प्रवर्गातलं आरक्षण घेण्यासाठी हे मोर्चे काढत आहेत। मी समस्त आदिवासी बांधवांना या ठिकाणी मी विनंती करतो, 7% आरक्षण बाबासाहेबांनी जे आपल्याला दिलंय त्या आरक्षणामध्ये आम्ही एक पैशाचा सुद्धा आम्ही वाटेकरी होणार नाही। तुमच्या ताटात माती टाकण्याची आमची काही इच्छा नाही आणि ते आम्ही टाकणार सुद्धा नाही। आमची एक रास्त मागणी आहे। देशामध्ये 1933 असेल, 70 असेल, कालपर्यंत निजामशाही जेव्हा 47ला जेव्हा देश स्वातंत्र्य झालं, बाबासाहेब आंबेडकरांनी 52 मध्ये घटना लिहिणं चालू केल्याने 56ला बाबासाहेबांनी घटना सादर केली। स्वातंत्र्यानंतर आम्ही स्वतंत्र झालो नव्हतो मराठवाडा, आम्ही निजामशाहीच्या याच्यामध्ये आम्ही होतो आणि 60ला आम्ही स्वतंत्र झालो। त्यामुळे बाबासाहेबांना या समाजाला घटनेमध्ये आरक्षण देता आलं नाही। आमचेच बंधू या ठिकाणी आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, त्या ठिकाणी ते एसटी प्रवर्गामध्ये आजही आरक्षण घेत आहे। मराठवाड्यामध्ये हा समाज आदिवासी प्रवर्गामध्ये मोडतो असं नमूद हैदराबाद गॅजेटमध्ये सुद्धा आलेलं आहे। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्येच 35 क्रमांकावर बाबासाहेबांनी असं लिहिलं आहे की लंबाडा, सुगाळी वेगवेगळ्या नावाने जे काही समाज, सिंगवाळा बंजारा आणि नायक, नायका, नायकडा या समाजाने आदिवासीच्या सर्व काही जे क्रायटेरिया आहेत ते पूर्ण करतात, म्हणून हे आदिवासी प्रोग्राममध्ये मोडू शकतात असं नमूद केलेलं आहे।
आमची मागणी फार पूर्वीची आहे आणि वसंतराव नाईक साहेबांनी सुद्धा 2 वेळेस ठराव केंद्र सरकारकडे पाठवलं होतं. आमच्या रामरावजी बापू महाराजांनी सुद्धा यासाठी 17 आंदोलनं केली होती, पण आजपर्यंत या आंदोलनाला केराच्या टोपलीमध्ये टाकण्याचं काम मागच्या सरकारांनी केलेलं आहे. आम्ही या महाराष्ट्राच्या सरकारला आणि देशाच्या सरकारला आणि पंतप्रधानांना एक विनंती करतो, जो समाज ज्याची वेशभूषा एक आहे, ज्याचं बोलणं एक आहे, ज्या समाजाला लिपी नाही, ज्याच्या चालीरीती एक आहेत, आमचं 30 त्योहार वेगळं असतो, आमचं होळी वेगळी असते, आमची पूजा वेगळी असते, आमचं सर्वच वेगळं असताना या समाजाला वेगवेगळ्या सूचीमध्ये आपण टाकू नये. आणि आमची एक मागणी अशी आहे, 7% आरक्षण जे काही एस टी प्रवर्गाला भेटते त्यापेक्षा आम्ही आता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 3% आम्ही विमुक्त भटक्यामध्ये आहोत. VJMNTचे आपण महाराष्ट्राने 3 तुकडे केले, अबक केले. आमचं म्हणणं असं आहे, संपूर्ण देशातला जो काही बंजारा आहे त्या बंजाराचं एक कॅटेगराईज करावं आणि जे मूळ आदिवासी समाजाचे आरक्षणधारक आहेत ते ए प्रवर्गामध्ये ठेवावं आणि बंजारा समाजाला संपूर्ण देशामध्ये बी प्रवर्गामध्ये टाकावं. हीच एवढी आमची रास्त मागणी आहे आणि आमची मागणी याच्यासाठी रास्त आहे. आयोग जरी आपण बसवलं तर आम्ही संपूर्ण 5च्या 5 क्रायटेरिया पूर्ण करणारा हा बंजारा समाज आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणतात की तुम्ही घुसखोरी करण्याचा प्रयत्न करता. नाही, त्याचंच एक उत्तर म्हणून मी आज दिले. कदाचित त्यांनी अभ्यास केला नसेल घटनेमध्ये किंवा त्यांना माहीत नसेल की आमची लाईन काय, आम्ही काय करतो आहे. आम्ही काय कोणाच्या वर कुरघोडी करत नाही, कोणाचं आरक्षण आम्ही खात नाही आणि आम्हाला असं आरक्षण नकोसुद्धा आहे. आमची रास्त मागणी आहे. आम्ही विमुक्त भटक्यामध्ये जे 3% आहे त्यामधला आमच्या समाजाचा किती वाटा आहे ते संपूर्ण देशातल्या बंजाराला एक सूचीमध्ये आणून 3% आरक्षण या महाराष्ट्रामध्ये दिल्यास या ठिकाणी ओबीसी प्रवर्ग मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीमध्ये मराठा समाज बांधवांना या ठिकाणी आरक्षण भेटलेलं आहे. आम्ही जर बाहेर निघालो तर त्या ठिकाणी स्पेस निर्माण होईल, त्यांनासुद्धा अडचणीचं होणार नाही. त्या ठिकाणी ओबीसी बांधवसुद्धा आमच्यासोबत आता तयार झालेले आहे. मराठा बांधवांना सुद्धा वाटतंय की ज्या गॅजेटियरच्या नावाखाली आपण या ठिकाणी महाराष्ट्राने आपल्याला आरक्षण दिलं आहे, गॅजेटियरमध्ये तर आमचा क्लिअर कट नमूद झालेला आहे. आपल्याला दुसरा एक आरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा सांगतो. आंध्र प्रदेशमध्ये एक पिटिशन दाखल झाली आणि 2002मध्ये जे लंबाडा, सुगाडी, लंबाने, सिंगवाळो, नायका, नायकडा हे वेगवेगळ्या नावाखाली जे काही समाज होते त्यांना पहिल्यांदा या देशामध्ये बंजारा म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली. म्हणून आमचं नाव जरी त्यावेळेस या सूचीमध्ये असेल तर आम्ही बंजारा आहोत म्हणून आमचे आरक्षणाचा हक्क बनतो. आमचं वेगळं आरक्षण सरकारनं द्यावं अशी आम्ही विनंती करतो. सरकार जे जातीमध्ये आरक्षणासंदर्भात भांडण लावलं असं वाटत नाही, आरक्षण हे काही एंटरटेनमेंट टाइमपास किंवा मग हे नाही आहे. हे काय उत्थानाचं बाबासाहेबांनी जे घटनेमध्ये लिहिलं आहे ते बाबासाहेबांनी असे प्रवर्ग पाहूनच दिलेले आहेत आणि ज्याचा हक्क आहे त्याला भेटणं हे साहजिक पण आहे. सरकार कोणाचे असो, यापूर्वीच्या सरकारमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं झालीत. आता सरकार कोणत्या पेचात अडकला आम्हाला माहीत नाही, पण आम्हाला खात्री आहे की सरकार आम्हाला न्याय देईल. कारण मागचे जे काय आमचा अनुभव 70 वर्षाचं त्यांनी आम्हाला केराची टोपरी दाखवली आहे आणि केराची टोपरी जे काही 70 वर्षामध्ये दाखवली, या सरकारने जर केराची टोपरी आम्हाला दाखवली, बघू सरकारचं काय करायचं महाराष्ट्रामध्ये. या महामोर्चामध्ये किमान 3 लाख इतका समाज बांधव येईल. बंजारा समाजाच्या महिला संपूर्णपणे पारंपरिक वेशभूषेमध्ये येतील. किमान 400 ते 500 आमचे वाजंत्रीचे डपडे आहेत ते येतील. किमान 200-300 भजनकरी मंडळी येतील आणि आपल्याला आश्वासित करतो मोर्चाची सुरुवात ही मोंड्यामधून होईल आणि एंडसुद्धा त्याचं शेवटसुद्धा मोंडाच राहील. कारण आमची रॅली तिथपर्यंत संपणार नाही. एवढी मोठी, भयानक, अत्यंत प्रभावी आणि पारंपरिक सगळं आमच्या या रुमाल टाकून जवळ 30,000 रुमाल आम्ही लोकांसाठी आणतोय. प्रचंड ताकदीचं आम्ही त्या ठिकाणी स्टेज करतोय. आमच्या स्टेजवर फक्त एकच माणूस बोलण्यासाठी, भाषणासाठी वर ठेवता, आम्ही सगळे खाली बसणार आहोत. असा सुसूत्रित असा हा महामोर्चा आपला निघणार आहे. पाणी येवो, तुफान येवो, आंधी येवो,
अर्ध नांदेड वाहून जरी गेलं, ही माणसं काही थांबणार नाहीत. मोर्चा होणार म्हणजे होणार. आम्ही त्या ठिकाणी टेंट टाकत नाही. आम्ही काय त्या ठिकाणी वरून आम्ही काय पाण्याचं सुरक्षा करत नाही. आम्ही या ठिकाणी पाण्यात भिजू. आम्ही पाण्यातच भिजणारे माणसं आहोत. रोज उन्हामध्ये राहणारे माणसं आहोत. खंटी खोदणारे आम्हीच आहोत. दगड धोंडे फोडणारे आम्हीच आहोत. बिल्डिंगा बांधणारे आम्हीच आहोत. त्यामुळे पाण्याची भीती आम्हाला तर कधीच नाही, झाली बी नाही. त्यामुळे पाणी आलं तरी आम्ही मोर्चा काढणार इतर समाजाची मुंबई जाम केली होती, तुम्ही मुंबई जाम करणार नाही. आमचं एक टार्गेट असं आहे की आता मराठवाड्यामधल्या जवळपास आंदोलनं संपलेली आहेत. आमचं पहिलं टार्गेट असेल नागपूर जे महाअधिवेशन आहे त्याच्यावर किमान 1 करोड समाज बांधव आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून नागपूरच्या महाअधिवेशनावर लिहून सरकारला आम्ही त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि त्यांना विनंतीसुद्धा करणार आहोत. आमचं आरक्षण जे आहे, आमचा हक्क आहे, आपण द्यावं. 3 लाख लोक येणार आहेत, त्यांच्यासाठी गाड्यांची व्यवस्था, व्हॉलंटियर्स, बाकी ते कसं? आता 3 लाख लोकांचं जे आपण टार्गेट ठेवलं आहे त्यामध्ये 2000 व्हॉलंटियर्स आपण केले, ते ड्रेस कोडमध्ये असतील. आणि जवळपास पार्किंगची व्यवस्था नांदेड शहरामध्ये जेवढ्या पार्किंग्स आहेत, जसं आता गुजरीची पार्किंग आहे, पण त्या ठिकाणी ती एक पार्किंग आपल्याला भेटली आहे. ITIची पार्किंग भेटली आहे आपल्याला. त्यानंतर नाईक चौकामधला एक ग्राउंड आहे तो भेटला आहे. आणि जास्तीत जास्त लोक या पार्किंगमध्ये ऑक्युपाय होतील. किमान 10,000 इतक्या 4 व्हीलर या ठिकाणी येतील अशी अपेक्षा आहे. आणि येणाऱ्यांना 4 ठिकाणी खिचडीचे पॉईंट्स आपण केलेले आहेत. सगळ्यांना दिशादर्शक असे उद्यापासून बॅनर्स लागून जातील. आणि आपण आपल्याला आश्वासित करतो की आपण खूप मोर्चे अटेंड केले, आपण खूप काही बघितले या महाराष्ट्रामध्ये. पहिला मोर्चा असा असेल की ज्याच्यामध्ये आमच्या समाजाचं कल्चर, ग्राउंडच्या राईट साईडला जे 400 फूट जागा हे लांबी आहे, 400 फुटामध्ये 20 बॅनर लावून त्याच्यामध्ये आमचे कल्चर, ज्याचं केसुलाचं फूल म्हणजे पळसाचं फूल एकच आहे. जय सेवालाल, सेवालाल महाराजांनी जे स्लोगन दिले ते असेल. वसंतराव नाईकांचं स्वप्न आहे ते दाखवायचे. आमचे जे पारंपरिक वेशभूषेमधली महिला असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या लोकांनी या समाजासाठी त्याग केले, सत्याग्रह केले, आंदोलन केले, असे 19 ते 20 लोकांचं मागच्या बाजूला डिस्प्ले लावून ते सगळ्या महाराष्ट्राला आणि समाजाला समजेल की आपल्यासाठी याने आजपर्यंत इतिहासामध्ये आपल्यासाठी संघर्ष केला. आता बरोबर मराठा ओबीसी मध्ये येत आहे आणि त्यामुळे तुम्ही विरोध करत होता. प्रत्येक सभा घेतल्या आणि बैठक झाल्या. आता सकट तुम्ही बंजारा समाजासाठी बाकीचा समाज सोडला. नाही, विषय असा आहे की मी आजही ओबीसी आहे. जोपर्यंत ओबीसीचं आरक्षण मी घेतो आहे, मी ओबीसीचा आहे. आणि उद्याला सुद्धा 19 तारखेला आम्ही ओबीसीचा महामेळावा घेतो आहे. मीच नव्हे तर माझा समाजसुद्धा त्याच्यामध्ये येणार आहे. आम्ही जे आरक्षण आज घेतोय ते आमचं ताट आम्ही काही फेकत नाही. जर आम्हाला आरक्षण आम्हाला वेगळं भेटलं तर ओबीसीला सुद्धा काही वावगं नाही, मराठा समाजाला सुद्धा काही वावगं नाही. पण ज्या आंदोलनामध्ये, चळवळीमध्ये आपण मोठं झालो, ओबीसींना सुद्धा आमचं म्हणणं एकच आहे की आम्ही कुठल्या जातीच्या व्यक्तीच्या विरोधामध्ये आपण आंदोलन करू नये. जे आरक्षण आपलं हे सगळ्यांचंच कर्तव्य आहे. मी तर मराठा समाजाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना हे सांगेल की त्यांनी त्यांच्या समाजासाठी जे केलं तर त्यांचं स्वागतच तुम्ही केलं पाहिजे. मग तुमच्या ताटातून जाते असं तुमची जर भावना असेल तर तुम्ही सुद्धा रस्त्यावर उतरलं पाहिजे. हीच त्याची मानसिकता आहे. सत्ताधारी पक्ष आहेत, त्यांचे जे मित्र पक्ष आहेत, मित्र पक्षाने काही आमदार तुम्हाला पाठिंबा देत आहे आणि काही विरोध करतात. नाही, सत्ताधारी पक्षामधले काही आमदार आमच्यासोबत याच्यामध्ये आहे. बरेच 40 आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिले. खासदारांनी ते 50 आमदारांनी, वेगवेगळ्या समाजाच्या आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिले. 7 खासदारांनी मला सांगा, मराठा समाजाच्या मोर्चाला सुद्धा इतक्या वेगळ्या दुसऱ्या जातीच्या खासदारांनी पाठिंबा दिला नव्हता. आम्हाला तर मराठा समाज सगळ्यात जास्त आमदार खासदारांनी पाठिंबा दिले. त्यामुळे आमची मागणी ही रास्त आहे. त्याचं एक थोडंसं एक कारण असं आहे की आम्ही देशामध्ये सगळ्यांना अन्नधान्य पुरवणारा आमचा समाज आहे. आम्ही बैलावर, जनावरांच्या पाठीवर अन्नधान्य नेऊन अरबपासून इथपर्यंत आम्ही आणत असो. आणि लोकांना इंग्रज आलं आणि आमचं सगळं वाटोळं झालं. इंग्रजांनी आम्हाला पळो करून सोडलं. आम्ही जंगलामध्ये पळालो. 3,64,000 एवढा आकडा इंग्रजाला मारण्याचं काम
या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बंजारा समाजाने केलं, त्यांनी अन्याय केलं. आमच्या कपाळावर त्याने क्रिमिनल ट्राईब्स म्हणून एक शिक्का मारून दिलं, आम्हाला जगणं मुश्किल केलं. पहिला आमचा सत्यानाश या सरकारने केलं, याने इंग्रजांनी केलं. आणि या देशामधून इंग्रजाला पळवून लावण्याचं काम, शस्त्र पुरवण्याचं काम या जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये फक्त आणि फक्त बंजारा समाजाने केलंय. आणि म्हणूनच या इतक्या खासदार आमदारांनी काही विचार न करता, जातीपातीचा विचार न करता, नाही हे खरंच यांचे मागे. आम्ही जरी इथं शहरात राहिलो, आपण ग्रामीणमध्ये तांड्यामध्ये जाऊन बघा काय परिस्थिती आहे. अत्यंत बिकट परिस्थिती. आजही ऊस तोडल्याशिवाय पोट भरत नाही लोकांचं. आता गाव ओस पडायला, तांडे ओस पडायला लागले. एका महिन्यानंतर तांड्यात गेला तर तुम्हाला 2, 3 किंवा 3 माणसं दिसत. अशी विदारक अशी परिस्थिती. जसं आदिवासी समाज आहे तशी या समाजाची आहे, म्हणून न्याय भेटेल अशी अपेक्षा करतो.